अधिकारी, सर्व ज्येष्ठ मंडळी आणि उपस्थित मित्रांनो, गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण जर बारकाईने पाहिलं तर महाराजांचं वाक्य होतं की शेतकऱ्याच्या गवताच्या काळीला सुद्धा कुणी हात लावू नये. या विचारानं हा महाराष्ट्र प्रेरित झालेला होता. त्या विचारानं या महाराष्ट्राची जडणघडण झाली. मला वाटतं ज्यावेळेस काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत होती त्यावेळेस खऱ्या अर्थानं राज्यकारभार त्याच पद्धतीने सुरू होता. पण 2014ला केंद्रामध्ये हे हुकुमशाही सरकार आलं आणि राज्यासकट संपूर्ण देशाची वाट लागली. परवा या सरकारनं एक कर्जमाफीचा जी आर काढला 2 लाख रुपयाचा. अतिशय खोटी आणि फसी कर्जमाफी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली. ही फसी आणि खोटी कर्जमाफी एवढ्यासाठी की या निकषामध्ये त्याच्यात जे निकष घातले त्यामध्ये 90% शेतकरी आपला बसत नाही. हे सरकारला त्या पद्धतीने प्लॅनिंग करूनच त्यांनी ती कर्जमाफी जाहीर केली. जे नोकरदार आहेत, चाकरमान्य आहेत, ज्यांना कुठंतरी उद्योगधंदे छोटे मोठे आहेत त्या लोकांना तर कर्जमाफीचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही. पण जे शेतकरी आहेत ज्यांना पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना परत या कर्जमाफीचा लाभ होणार नाही. म्हणजे साधारणतः 2 लाख म्हणायचं आणि इकडे 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी त्या लोकांना सवलत ते लोक देत आहेत. म्हणजे ही खोटी कर्जमाफी आहे. आणि आकडे तर एवढे मोठे फुगून सांगतात. प्रत्येक गोष्ट कोटी नाही 1000 कोटीच्या घरात बोलतात. अंमलबजावणी प्रत्यक्षात शून्य आहे. या ठिकाणी जसं 72,000 कोटी काँग्रेस आणि मित्र पक्षाने कर्जमाफी जाहीर केली आणि ती अंमलात आणली, तसंच या सरकारनं देखील 2 लाखापेक्षा अधिकची मदत कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी. ती सरसकट असावी. निकष बघून ही कर्जमाफी पूर्ण जाहीर करावी आणि सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये जी मदत घोषित केली अतिवृष्टीची ती देखील अद्याप त्या शेतकऱ्यांना पोहोचलेली नाही. जिल्ह्यातला पीक विम्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे आणि या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही सदैव रस्त्यावर उतरू, या सरकारला भाग पडू. दुसरा विषय राहिला तो शक्तीपीठ मार्गाचा. राज्यामध्ये 12 जिल्ह्यातून आणि धाराशिव जिल्ह्यातून 18 गावातून हा शक्तीपीठ मार्ग जातो आहे. गरज नसलेला शक्तीपीठ मार्ग आहे. आदरणीय बंटी पाटील साहेब आणि इतर मित्रपक्षांच्या वतीनं आणि संघटनांच्या वतीनं काल सोलापूरमध्ये फार मोठा मोर्चा त्या ठिकाणी करण्यात आला. बंटी पाटील साहेब म्हणजे आम्ही जेलमध्ये जायची तयारी आमची, पण कुठल्याही शर्तीवर हा मार्ग आम्ही होऊ देणार नाही. तीच परिस्थिती आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पण आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची सुपीक जमीन, काबाड कष्ट करणारे शेतकरी आहे. कुणाला 2 एकर आहे, कुणाला अर्धा एकर आहे, कुणाला 1 एकर जमीन आहे. ही जमीन वाचली पाहिजे. त्यांच्या पुढची पिढी टिकली पाहिजे. याच्यासाठी आम्ही पोटतिडकीनं या रस्ता न होण्यासाठी भांडू. महत्वाचं म्हणजे हा शक्तीपीठ मार्ग कुठल्याही कामाचा नाही. अतिशय तुटपुंजा मार्ग या शक्तीपीठच्या माध्यमातून दिला जातोय. अदानीचा कोळसा वाहण्यासाठी हा शक्तीपीठ मार्ग केला जातोय. उद्योगपती आणि महत्वाचं म्हणजे कंत्राटदार जगवण्यासाठी हा शक्तीपीठ मार्ग केला जातोय. हजारो कोटी त्या रस्त्यासाठी खर्चले जातात. पण इथं विकास कामासाठी महत्वाचं म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांसाठी सदाम देखील या सरकारकडे खर्चायला नाही. इतकं दुर्दैव आहे. यांच्या या जिल्ह्यातले नेते गप्पा मारतात, हजारो कोटीच्याच गप्पा मारतात. प्रश्न पत्रकारांनी कधी त्यांना विचारावा की बाबा तुम्ही मध्यंतरी 5,000 कोटीचा सत्कार घेतला, ते 5,000 कोटी कुठे गेले? त्यांना बोलून घेऊन एकदा विचारा विकास कुठे आणि ते पैसे खर्च कुठे केले. मला एवढंच सांगायचं की शेतकऱ्यांच्या विषयाच्या बाबतीत तरी टाळाटाळ अजिबात होऊ नये. कारण की हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भविष्यामध्ये जेलमध्ये जरी जायची वेळ आली तरी आम्ही शेतकरी असेल, आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील, आम्ही सर्वतोपरी या मार्गाला रद्द करण्यासाठी अजून टोकाचे प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो. भविष्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणखीन जोरदार आंदोलन करून या सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. आता या ठिकाणी सरकारनं जो कर्जमाफीचा जी आर काढलेला आहे